अनिकेतचं आणि तुझं काय रिलेशन आहे? तर फायनली या प्रश्नाचं मी उत्तर देणार आहे. ते नाही सांगणार मी, ते नाही सांगणार. दिसण्यापेक्षा स्वभावाने चांगला असला पाहिजे. कशाला जखमेवर मीठ? कॉफी की चहा? थोडं काहीतरी करून देईन. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आरती जळगावकर, म्हणजेच तुमची लाडकी आरू, परत एकदा एक न्यू व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी आले आहे. जे पण माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना तर माहितीच आहे की मी युट्यूबवर फक्त शॉर्ट्स व्हिडिओज टाकते, कारण मी युट्यूबपेक्षा जास्त इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह असते. आणि खूप जास्त महिन्यानंतर मी एक युट्यूबची नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे. आणि त्याच्या मागे कारण पण तसंच आहे, कारण मी इंस्टाग्रामवर डीएम्स मध्ये, कमेंट्स मध्ये बघते, बऱ्याच जणांना माझ्याबद्दल खूप प्रश्न पडलेले असतात. लाईक मी काय करते, मी जॉब करते की नाही, मी फुल टाइम क्रिएटर आहे की नाही, असे बरेच प्रश्न आहेत. आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्यासाठीच मी ही व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आली आहे. कारण मी इंस्टाग्रामवर एक Q&A सेशन घेतला होता, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्हाला माझ्याबद्दल काहीही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला माझ्या युट्यूबच्या चॅनलवर देणार आहे. सो तुमच्यासाठी ही व्हिडिओ घेऊन आली आहे आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं सुद्धा घेऊन आली आहे. या Q&A मध्ये मला बऱ्याच जणांनी खूप प्रश्न विचारले आणि मी स्पेसिफिकली मेन्शन केलं होतं की मला थोडे डिसेंट प्रश्न विचारा, म्हणजे असे प्रश्न ज्याची उत्तरं द्यायला मला सुद्धा इंटरेस्ट येईल. पण बरेच कॉमन प्रश्न आलेले आहेत, खूपच बेसिक क्वेश्चन्स आहेत माझ्याबद्दलचे. पण ठीक आहे, आपला हा फर्स्ट Q&A सेशन आहे की त्याच्यामध्ये आपण बेसिक इन्फॉर्मेशन, बेसिक प्रश्नांपासून सुरुवात नक्कीच करू शकतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला माझ्याबद्दल अजून माहिती मिळेल, तुम्ही मला अजून जास्त जवळून ओळखू शकाल. आणि म्हणूनच या Q&Aच्या व्हिडिओपासून मी युट्यूबच्या व्हिडिओला स्टार्ट करत आहे. कदाचित तुम्हाला पुढे अजून काही व्हिडिओज बघायला मिळतील, नवीन विषयांवरती व्हिडिओज बघायला मिळतील. आता ते सर्व गोष्टी कशा मॅनेज करून मला जमेल तसं तुम्हाला व्हिडिओज मी घेऊन येत जाईन, कारण बऱ्याच गोष्टी सध्या चालू आहेत, खूप रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. आणि असं झालंय की सध्या टाइम मॅनेज होत नाहीये, टाइम खूप कमी पडतोय. त्याच्यामुळे लेट्स सी, बघू, जसं जमेल तसं मी नक्कीच तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओज घेऊन येत जाईन. सो या Q&A मध्ये बऱ्याच जणांनी खूप प्रश्न विचारले आहेत. अर्ध्या तर कॉम्प्लिमेंट्सच आहेत की ताई तू खूप छान दिसतेस, तू खूप छान हसतेस, तुझ्या रील्स खूप छान असतात, तू साडीवर खूप छान दिसतेस, अशा बऱ्याच कॉम्प्लिमेंट्स आहेत. आणि फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच इतक्या कॉम्प्लिमेंट्स दिल्याबद्दल. तुम्ही नेहमीच देत असता, यापुढेही देत राहा, कारण खूप छान वाटतं, खूप भारी वाटतं. आणि अजून जास्त बडबड करण्यापेक्षा लेट्स स्टार्ट टू अ व्हिडिओ. सो आपला फर्स्ट क्वेश्चन आहे जो बऱ्याच जणांनी विचारला आहे की तुझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतात. तर माझ्या फॅमिलीमध्ये टोटल आम्ही 6 मेंबर्स आहोत. त्याच्यामध्ये मी आहे, माझी मम्मी, माझे पप्पा, मला एक मोठी बहीण आहे, तिला 4 वर्षाचा मुलगा आहे. त्यानंतर मी येते, मी 2 नंबरला आहे. आणि मला एक लहान भाऊ आहे, तो 23 वर्षाचा आहे. बऱ्याच जणांना जे मला आधीपासून फॉलो करतात त्यांना तर माझ्या भावाची सिच्युएशन माहितीच असेल. तो मेंटली ॲबनॉर्मल आहे, फिजिकली हँडिकॅप आहे. तो स्वतःहून काहीच करू शकत नाही. त्याची सर्व काळजी, त्याची सर्व टेक केअर आम्हालाच करावं लागतं. जागेवरच असतो तो. 23 वर्षाचा आहे आणि तो लहानपणापासूनच त्याला तसा प्रॉब्लेम आहे. आणि मी बोलते ना, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तर ही एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कारण आमच्या घरात त्याला सांभाळायला ऍटलिस्ट दोघांना तरी थांबावंच लागतं, कारण तो स्वतःहून काहीच करू शकत नाही. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे. बऱ्याच जणांनी माझी एज विचारली आहे, डेट ऑफ बर्थ विचारली आहे की तुझं एज किती आहे, तुझं वय काय आहे. सो मी वय नाही सांगणार आहे, पण मी माझी डेट ऑफ बर्थ सांगते. 17 सप्टेंबरला माझा बर्थडे असतो आणि 1998 बॉर्न आहे मी. ओके, सो माझ्या बर्थडे वरून तुम्ही माझी एज कॅल्क्युलेट करा. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे की तू कुठे राहतेस आणि तुझं गाव कोणतं आहे. सो हा क्वेश्चन पण बऱ्याच जणांनी विचारलेला आहे. माझं गाव एक्झॅक्ट आहे दापोली खेड. आता बऱ्याच जणांना माझ्या नावावरून डाऊट असेल. माझं नाव खरं तर आहे आरती जळगावकर, ते जळगावकर नाहीये. मी बऱ्याच वेळा लाईव्ह वगैरे आली की मी बऱ्याच जणांना सांगते की ते जळगावकर नाहीये, ते जळगावकर आहे. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की मी जळगावची आहे, तर मी जळगावची नाहीये. माझं गाव दापोली आहे, मी खेडची आहे, कोकणची आहे मी, आणि राहायला मी मुंबईमध्ये बोरिवलीला राहते. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन माझ्या एज्युकेशन बद्दल आहे. लाईक तुमचं शिक्षण किती झालेलं आहे, तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे. तर मी IT मधून बीटेक कम्प्लीट केलं आहे. मुंबईच्या SNDT युनिव्हर्सिटी मधून माझं बीटेक कम्प्लीट झालं आहे. आणि एज्युकेशनला लागूनच नेक्स्ट क्वेश्चन आहे की तुम्ही जॉब काय करता किंवा वेअर डू यू वर्क, तुमचं एक्झॅक्ट प्रोफेशन काय, असं बरेच क्वेश्चन्स आहेत. तर मी जॉब करते, मी फुल टाइम जॉब करते. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे इन्फोसिस कंपनीमध्ये.
14 जून 2020 मध्ये माझं जॉईनिंग झालं होतं इन्फोसिसमध्ये आणि ह्या 14 जूनला मला 3 वर्ष इन्फोसिसमध्ये कंप्लीट झाले आहेत। आणि येस, इन्फोसिस माझी फर्स्ट कंपनी आहे। फर्स्ट मला लोकेशन जेव्हा मी जॉईन झाली होती तेव्हा मला पुणेचं लोकेशन, हिंजेवाडीचं लोकेशन भेटलं होतं आणि त्याच्यानंतर कोरोनाचा पिरियड होता त्याच्यामुळे वर्क फ्रॉम होम चालू होतं। पण जेव्हा वर्क फ्रॉम ऑफिस स्टार्ट झालं तेव्हा मी पुणे टू मुंबई लोकेशन शिफ्ट करून घेतलं आणि मुंबईला ऐरोली लोकेशन मला मिळालं कारण आता वर्क फ्रॉम ऑफिस चालू झालेलं आहे। ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे की तू डेव्हलपर आहेस तर कोणत्या टेक्नॉलॉजीवर काम करतेस? येस, मी फ्रंट एंड डेव्हलपर आहे, सो माझी टेक्नॉलॉजी आहे जावास्क्रिप्ट। नेक्स्ट क्वेश्चन आहे की स्वयंपाक येतो का? व्हेज छान येतं की नॉन व्हेज? ऑनेस्टली सांगायचं झालं तर मला कुकिंगची अजिबात आवड नाहीये, पण असं नाही की मला काहीच बनवता येत नाही, मला बनवता येतं। व्हेज खूप छान बनवता येतं मला। बेसिक जे आहे डाळ भात भाजी भाकरी ते सगळं मला बनवता येतं, पण तशी मला असं आवड नाहीये जेवण करायची, पण मी करू शकते। जर माझा होणारा नवरा असेल ना तर त्याला मी उपाशी नाही ठेवणार, थोडं ना थोडं काहीतरी करून देईन। नेक्स्ट क्वेश्चन आहे की कॉन्टेंट क्रिएट करणं कधी स्टार्ट केलंस? तर ओके, सो मी इंस्टाग्रामवर जे आपण रील्स करते ना त्याच्यामध्ये 2 टाइप्स आहेत, म्हणजे एक वेगळ्या रील्स म्हणजे डान्स व्हिडिओज, लिपसिंगच्या व्हिडिओज किंवा ओन व्हॉइस मधल्या व्हिडिओज, आणि दुसरा एक पार्ट म्हणजे कॉन्टेंट, एक प्रॉपर कॉन्टेंट ज्याच्यामध्ये तुम्हाला एक मेसेज पास करतो आम्ही कॅरेक्टर्स वगैरे इन्क्लूड करून। सो मी रील्सला एक्झॅक्ट स्टार्ट केली डिसेंबर 2022 पासून। पण कॉन्टेंट जर विचारलं, एक्झॅक्ट कॉन्टेंट जर तुम्हाला विचारायचं असेल की कॉन्टेंट करणं कधी स्टार्ट केलं तर ते ह्या वर्षीच्या जानेवारी पासून मी स्टार्ट केलं। तर ते कॉन्टेंट क्रिएशन मी ह्या इयर पासूनच स्टार्ट केलं। नॉर्मल व्हिडिओज ज्या लिपसिंगच्या असायच्या किंवा डान्स व्हिडिओज असायच्या त्या मी एक्झॅक्ट रील्सला स्टार्ट मी केलं डिसेंबर 2022 पासून। नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे की फुल टाइम क्रिएटर आहात का? तर मी फुल टाइम क्रिएटर नाही आहे, कारण मी जॉब करते, फुल टाइम जॉब असतो तो माझा, ऍक्च्युअल 9 to 6 जॉब असतो माझा, आणि त्याच्यानंतर जो पण वेळ भेटतो त्याच्यामध्ये मी रील्स करते। सो ते माझं पार्ट टाइम जॉब आहे जो रील्सचा आहे ते, त्याच्यामुळे जसं पण टाइम भेटेल आफ्टर ऑफिस आवर त्यानंतर मी शूट करत असते किंवा वीकेंडला शूट करत असते। सो मी फुल टाइम क्रिएटर नाहीये। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे दीदी, विच आर द इक्विपमेंट्स दॅट यू यूज फॉर क्रिएटिंग युअर रील व्हिडिओज दॅट यू पोस्ट ऑन इंस्टाग्राम? ओके, सो तो प्रश्न असा आहे की माझ्या इंस्टाग्रामच्या ज्या रील्स आहेत त्या शूट करण्यासाठी मी कोणत्या कोणत्या इक्विपमेंट्स यूज करते? सो मी जास्त काही इक्विपमेंट्स यूज नाही करत, मी मोस्टली माझा मोबाईल असतो, एक ट्रायपॉड आहे माझ्याकडे जो आता पण लागलेला आहे, पण तो विदाउट रिंग लाईट वाला आहे, कारण मी लाईट्स वगैरे जास्त यूज करत नाही, ज्या आपल्या नॉर्मल रूम्सच्या लाईट्स आहेत त्याच लावते किंवा बाहेर नॅचरल लाईट असते त्याच्यामध्ये कधीतरी शूट करते। आणि एक माझ्याकडे माईक आहे, जर तुम्हाला ट्रायपॉड आणि माईकचं लिंक जर पाहिजे असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेनच। आणि जर इनकेस तुम्ही प्लॅन करत असाल की शूट करायचं आहे आणि त्याच्यासाठी इक्विपमेंट्स काय घेऊ, तर मी सजेस्ट करेन की मिनिमल इक्विपमेंट्स मध्ये पण तुम्ही शूट करू शकता, त्याच्यामुळे जास्त इन्व्हेस्ट करू नका, जे पण तुमच्याकडे अवेलेबल आहे ते यूज करा। आणि इनकेस जर पुढे तुमचं इन्कम वगैरे काय स्टार्ट झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता त्या इन्कम थ्रू, पण उगाच फालतू खर्च करू नका। नेक्स्ट क्वेश्चन आहे फेवरेट ऍक्टर? माझा फेवरेट ऍक्टर आहे सिद्धार्थ मल्होत्रा, आणि साऊथ इंडियन मध्ये मला विजय देवरकोंडा खूप जास्त आवडतो, हे दोघं माझे फेवरेट आहेत। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे फेवरेट सॉन्ग? माझं फेवरेट सॉन्ग ऑल टाइम फेवरेट जे मी सारखं ऐकत असते, काकनचं ते सॉन्ग मला खूप जास्त आवडतं, खूप म्हणजे खूप जास्त आवडतं। ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, तू एखादं नाटक वगैरे का करत नाही? थिएटर केलं तर खूप जास्त फायदा होईल तुला, आय नो, आणि मला स्वतःलाच फक्त इंस्टाग्राम पुरतं किंवा युट्यूब पुरतं मर्यादित नाही राहायचं आहे। बाकीच्या कुठल्या पण ऑपॉर्च्युनिटीज इन केस फ्युचरमध्ये जर मला मिळाल्या, मग ते नाटक असो किंवा कुठलंही काही अल्बम सॉन्ग असो, तर त्याच्यासाठी मी नक्की ट्राय करेन, आणि त्या सर्व गोष्टींसाठीच खरं तर ही मेहनत चालू आहे, कारण अशा गोष्टी थ्रूच तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी पुढे मिळते। ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, आईचा किती मार खातेस? हा प्रश्न आहे। तुम्ही इंस्टाग्रामवर व्हिडिओज बघत नाहीत का माझ्या? कशाला जखमेवर मीठ? बघा ना व्हिडिओज, खूप मार खाते तसं, खूप। ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे की अनिकेतचं आणि तुझं काय रिलेशन आहे? गुड क्वेश्चन, ज्यांनी पण विचारलं आहे त्यांनी। अनिकेतचं आणि माझं फक्त फ्रेंडशिपचं रिलेशन आहे। आम्ही म्हणजे आमच्या फ्रेंडशिपला हार्डली काही महिनेच झाले असतील, 1 वर्ष पण अजून नाही झालं आहे, रिसेंटलीच आमची ओळख झाली आहे। आय गेस आम्ही लास्ट नवरात्रीला भेटलो होतो, म्हणजे ओळख होती आधी पण बोलायचो नाही आम्ही,
पण एक्झॅक्ट आमचं बोलणं स्टार्ट झालं, आमची फ्रेंडशिप स्टार्ट झाली ती म्हणजे लास्ट नवरात्रीपासून. त्यानंतर मग त्याला मी व्हिडिओजमध्ये इन्क्लूड केलं, कारण मी आधी इंस्टाग्रामवर तुम्ही बघितलं असेल मी फक्त सोलो व्हिडिओज करायची, पण ते मी सोलो एकटी किती करणार, म्हणून मला कोणतरी पार्टनर पाहिजे होता. त्याच्यामुळे मीच त्याला अनिकेतला विचारलेलं की जेव्हा आमची फ्रेंडशिप झाली तेव्हाच अनिकेतला मी व्हिडिओजमध्ये इन्क्लूड करून घेतलं. ऑफकोर्स तो नॉन ऍक्टर होता, पण तरी पण मी त्याला इन्क्लूड करून घेतलं व्हिडिओजमध्ये, आणि आता खूप छान रील पार्टनर आणि तो पण खूप छान रील्स करतो. सो येस, तो फक्त माझा फ्रेंड आहे आणि माझा रील पार्टनर आहे. ओके, अजून एक इंटरेस्टिंग क्वेश्चन की अनमोलचं आणि तुझं नातं काय, कारण तुम्ही हजबंड वाईफ आहे का यात कन्फ्युजन आहे. ओके, साहजिकच तुमचं कन्फ्युजन असणारच, कारण मोस्टली आम्ही फॅमिली कॉन्टेंट करतो त्याच्यामध्ये हजबंड आणि वाईफचाच रोल असतो आमचा. पण अगेन तो पण माझा रील पार्टनर आहे. आम्ही खूप चांगले फ्रेंड्स आहोत, कारण अनमोलची आणि माझी ओळख हार्डली 1-2 वर्ष आधी झालेली आहे. आम्ही फक्त इंस्टाग्रामवर बोलायचो, पण नंतर आम्ही ठरवलं की आता भेटून एक्झॅक्ट आपल्याला व्हिडिओज करायला पाहिजे, आणि आम्ही व्हिडिओज जेव्हापासून करायला लागलो लोकांना आमची जोडी आवडायला लागली. त्याच्यामुळे खूप सारं प्रेम आम्हाला मिळालं आणि आमचे फॅमिली कॉन्टेंट सुद्धा खूप व्हायरल व्हायला लागले. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही मोस्टली फॅमिली कॉन्टेंटवरच फोकस करू, ज्याच्यामध्ये मी त्याची बायको असेल आणि तो माझा नवरा असेल. त्याच्यामध्ये मी माझ्या मम्मीला सुद्धा इन्क्लूड करेल, तो त्याच्या मम्मीला सुद्धा इन्क्लूड करेल. सो असं बेस्ड ऑन फॅमिली कॉन्टेंट आम्ही कॉन्टेंट करत जाऊ. आणि येस, तो फक्त माझा रील पार्टनर आहे आणि खूप चांगला फ्रेंड सुद्धा आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे की मॅम आपके सिल्की हेयर का राज क्या है. राज म्हणजे राज काहीच नाहीये, कारण मी माझ्या केसांची अजिबात काळजी घेत नाही. आता म्हणजे तुम्ही बघू शकता की व्हिडिओज करते, रील्स करते तर असे थोडे ओपन वगैरे असतात, प्रॉपर बांधलेले वगैरे असतात, पण नाहीतर मग डायरेक्ट वरती बांधलेले असतात पूर्ण दिवसभर. मी अजिबात काळजी घेत नाही आणि इतकं दुर्लक्ष करते ना मी, जरा पण काळजी घेत नाही. फक्त शॅम्पू आणि कंडिशनर शिवाय मी काहीच नाही यूज करत, आणि इव्हन ऑइलिंग पण मी कधीच करत नाही. आणि असंच निष्काळजीपणा केला म्हणून मध्ये माझे केस खूप फ्रीझी झालेले, आणि त्याच्यामुळे मला बोटॉक्स ट्रीटमेंट सजेस्ट केली होती. सो मी बोटॉक्स ट्रीटमेंट फक्त करून घेतले आणि त्याच्यामुळे थोडे असे स्ट्रेट आणि सिल्की वाटतायत आणि छान दिसत आहेत. कमेंट करून सांगा मला छान दिसत आहेत की नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे की तुम्ही डबल रोल कशा करता व्हिडिओमध्ये. ते नाही सांगणार. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे की दीदी तुझा फेवरेट कलर कोणता. माझा फेवरेट कलर ऑल टाइम फेवरेट रेड कलर आहे. जर तुम्ही माझ्या कपड्यांचं कलेक्शन पण बघाल ना, त्याच्यामध्ये मोस्टली तुम्हाला रेड आणि मरून हेच कलर बघायला मिळतील. किंवा मी नवीन पण कपडे प्लॅन करते ना जर घ्यायचे, त्याच्यामध्ये फर्स्ट मला तर तो रेड कलर नाही तर मरून कलरच आवडतो. इतकी मी त्या कलरची ऑब्सेस आहे. आणि तुम्ही पण आधीपासून जर मला फॉलो करत असाल ना, तुम्ही बघत असाल मोस्टली मी साडी किंवा ड्रेस असेल ना जास्त करून मरून नाही तर रेड कलर मध्येच वेअर करते, कारण मला तो कलर खूप आवडतो. नेक्स्ट क्वेश्चन, कॉफी की चहा. दोन्ही पण मला आवडतात, पण जास्त मी कॉफीच पिते. पण असं नाही की मला चहा आवडत नाही, मी चहा पण पिते, पण चहामध्ये मला स्पेसिफिकली मला फक्त ब्लॅक टी आवडते. मी चहा पियाली तर ब्लॅक टीच पिते, दुधाची फार शक्यतो कमी पिते, पण जास्त मला कॉफी आवडते. कॉफी म्हणजे लागते मला. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेन डिड यू फील द हॅपीएस्ट. आनंदाच्या अशा बऱ्याच मुवमेंट माझ्या लाईफमध्ये झालेल्या आहेत, जेव्हा मी खूप जास्त खुश होती वगैरे, अशा बऱ्याच मुवमेंट्स आहेत. पण स्पेसिफिकली जर एक मुवमेंट सांगायची झाली तर ती मुवमेंट जेव्हा मी मावशी झाली होती आणि मला जेव्हा कळलं होतं की माझ्या ताईला मुलगा झालाय, म्हणजे ती खुशी वेगळीच होती. तेव्हा मी खूप खुश होती, कारण असं होतं की आम्हाला स्पेसिफिकली मुलगाच पाहिजे होता आम्हाला. आणि त्याचं पण एक कारण असं आहे की तुम्हाला माहितीच आहे की माझा भाऊ असा आहे, त्याची फिजिकली कंडिशन कशी आहे, कारण त्याच्यामुळे लहान मुलावर माझ्या मम्मीला सुद्धा असं प्रेम करता आलं नव्हतं. त्याच्यामुळे आम्हाला असं इच्छा होती खूप की ताईला पण मुलगाच होऊ दे, कारण जे पण लाड जे माझ्या भावाच्या मम्मीला करता आले नाही ते ती तिच्या ताईच्या मुलावर करू शकेल. आणि खरंच तसं झालं. जेव्हा ती न्यूज ऐकली होती ना मी की मी मावशी झाली आहे, ताईला मुलगा झालाय, तर ती मोमेंट खूप खास होती आणि खूप मस्त होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे की योगाचे व्हिडिओ खूप छान होते, तू का बनवत नाहीस योगाचे व्हिडिओज. जसं मी बोलली होती की आता सध्या मला टाइमच भेटत नाहीये काय करायचं, तेव्हा मी योगा करायची, व्हिडिओज करायची, प्रॉपर मी असं डेडिकेटेड व्हिडिओज असायच्या माझ्या युट्यूबसाठी वगैरे, तेवढा मी टाइम इन्व्हेस्ट करून द्यायची युट्यूबसाठी. पण आता हल्ली तेवढा टाइम भेटतच नाही, कारण मी जसं बोलली तसं ऑफिस पण स्टार्ट झालेलं आहे, त्याच्यामुळे अजिबात टाइम भेटत नाही. मला स्वतःच योगा करायचा असतो, पण योगा करायला टाइम भेटत नाही. हार्डली कधी जरी मॉर्निंगचा थोडा
वेळ टाइम काढून कधीतरी केलं तर सूर्यनमस्कार करते, नाही तर ते पण करायला भेटत नाही, कारण टाइमच मॅनेज होत नाही. आणि त्याच्यामुळे शूटचा काहीच प्रॉब्लेम नाही, शूट करू शकतो, पण जो वेळ जातो ना नंतर एडिटिंगला त्याच्यामध्ये तो वेळ भेटत नाही. आणि ऑलरेडी मी इंस्टाग्रामच्या व्हिडिओज एडिट वगैरे करत असते, त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि टाइम मिळत नाही, म्हणूनच मी व्हिडिओज करत नाही. पण बघू, जर इन केस पुढे मला जमलं तर मी करेन, नक्की करेन. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे की जॉब आणि रील्स कसे मॅनेज करता. थोडं डिफिकल्ट होतं टाइम मॅनेज करायला, थोडं काय बरंच डिफिकल्ट होतं. कारण पहिलं माझं असं होतं की जॉब जेव्हा नवीन होतं तेव्हा मी फ्रेशर होते आणि वर्क फ्रॉम होम होतं आमचं, त्याच्यामुळे मी असं पण केलेलं आहे थोडीशी अशी चिटिंग करून ऑफिस टाइम मध्ये पण अशी तयार होऊन शूट वगैरे करायची, कारण तेव्हा जमायचं. मी फ्रेशर होती, मला एवढं जॉबचं वर्कलोड नव्हता, त्याच्यामुळे ते मध्ये मध्ये पण ऑफिस टाइम मध्ये पण मी कधी कधी शूट केलेलं आहे. पण आता असं झालं आहे की एक्सपिरियन्स वाढला आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज वाढली आहे, वर्कलोड वाढला आहे, त्याच्यामुळे नाही जमत असं मध्येच कधीतरी रील्स वगैरे करायला. त्याच्यामुळे मोस्टली मी मंडे टू फ्रायडे मध्ये माझा ऑफिस टाइम असतो, त्याच्यानंतर ऑफिस आवर्स नंतर शूट करते. थोडं लेट होतं की 9 वाजता, रात्री 9 वाजता वगैरे स्टार्ट होतं रील्स करायला, पण दिवसाच्या 2-2 अशा रील्स करून मी स्टॉक आठवडाभरचा जमा करते. मग एकदम विकेंडला मला खूप टाइम भेटतो, मग विकेंडला प्रॉपर शूट करते दिवसभर वगैरे, कधीतरी दुपारपर्यंत वगैरे आराम वगैरे करते, दुपारच्या नंतर वगैरे करते. पण मोस्टली माझा विकेंडला शूट चांगला होतो आणि वीकडेज मध्ये फार कधीतरी वेळ भेटला तर रात्रीचं वगैरे शूट करते. आणि तुम्हाला विश्वास नाही होणार, पण मी रात्री 2-3 वाजेपर्यंत शूट केले. शूट त्याच्यानंतर एडिटिंग वगैरे. म्हणजे मी रील्ससाठी इतकी मेहनत घेते आणि पहिल्यापासून ते आतापर्यंत मी कन्सिस्टन्सी खूप मेंटेन केली आहे. तुम्ही जर मला फॉलो करत असाल तर तुम्ही बघितलंच असाल की 365 डेज म्हणजे वर्षातला असा एक पण दिवस नाही ज्या दिवशी मी रील पोस्ट नाही करत. तेवढी मी कन्सिस्टन्सी मेंटेन केली आहे, म्हणून आता माझ्याकडे एवढे ऑडियन्स आहे. आणि कन्सिस्टन्सी लागते ह्या फील्डमध्ये, तरी लागते, कन्सिस्टन्सी लागते. सो नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे की हु इज युअर मोटिवेटर. ऑफकोर्स तुम्ही सगळेजण माझे मोटिवेटर आहात, माझी पूर्ण आरू फॅमिली माझे मोटिवेटर आहात, कारण तुम्ही एंटरटेन होतात, तुम्ही प्रेम देताय, तुम्ही इतका सपोर्ट देताय. मी बाहेर जरी कुठे गेले ना तरी मला इतके लोक भेटतात, मला बोलतात तुमची व्हिडिओज खूप छान असतात, तू खूप छान अभिनय करते, खूप छान ऍक्टिंग करते. आणि तुमचे हे सगळे कॉम्प्लिमेंट्स आणि प्रेम हेच मला मोटिवेट करतं पुढे जायला. आणि माझ्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जी मला कायम मोटिवेट करत असते, ती म्हणजे माझी मम्मी. म्हणजे तिचा कायम पुश असतो की बाबा तू कर, व्हिडिओज कर. म्हणजे आधी पण असं झालेलं आहे की मी लिटरली गिव्हअप केलेलं आहे की मला आता व्हिडिओज नाही करायचे, कारण मला जसा पाहिजे तसा आउटपुट नाही आला की मी नाराज होते. पण मम्मीच होती त्यावेळेस की ती मला अशी थांबून दिला नाही कुठेच, ती मला कायम पुश करायची, ती मला कायम मोटिवेट करायची. तीच होती की मला सांगायची की तू एवढी मेहनत केली आहेस ती अशी अर्ध्या रस्त्यात सोडू नकोस. सो तिने इतकं मोटिवेट केलंय ना, इतकं मला आयुष्यात कुणीच मोटिवेट केलं नाही. आणि तिचा जो पुश आहे ना, त्याच्यामुळे आतापर्यंत पण माझी जी ऑडियन्स आहे ना ती माझी मेहनत आणि तिचं मोटिवेशन, तिचा पुश, बस मला तरी असंच वाटतं. आणि त्याच्यामुळे हाच एक मोठा मोटिवेशन आहे माझ्यासाठी. मोटिवेशनच्या रिलेटेड अजून एक क्वेश्चन आहे जो माझ्या खूप चांगल्या फ्रेंडने विचारलेला आहे आणि खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. वेन यू आर अपसेट फॉर सम रिझन्स ऍट दॅट टाइम हाऊ डू यू मोटिवेट युअर सेल्फ टू मेक व्हिडिओज. म्हणजे त्याला असं विचारायचं आहे की कोणत्याही कारणामुळे जर तू अपसेट असशील तर त्या टायमाला तू स्वतःला व्हिडिओज करायला कशी मोटिवेट करते. जसं मी बोलली होती तसं आतापर्यंत 8 लाख माझी फॅमिली आहे, आरू फॅमिली आहे, तेच मला मोटिवेट करतात. तुम्ही एंटरटेन होताय म्हणून मला तेच एक भेटतंय की मी स्वतःला तेच मोटिवेट करते की मी थांबू शकत नाही. आणि अपसेट होतो आपण, मीच काय बाकीचे कोणते पण क्रिएटर आहेत ते कधी ना कधीतरी आयुष्यात अशा काही गोष्टी होतात ज्याच्यामुळे आपण अपसेट होतो, नाराज होतो. कारण आमची पर्सनल लाईफ वेगळी असते, सोशल लाईफ वेगळी असते, बरेच अप्स अँड डाऊन्स होत असतात, ब्रेकडाऊन्स होत असतात. पण त्याच्यातून असं होतं की आम्ही इतका प्रवास केलेला आहे, आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत की आम्ही थांबू शकत नाही कुठेही. काहीही करून स्वतःला पुश एक द्यावाच लागतो, काहीही करून एक कसं पण अपसेट असलो तरी एक स्माइल घेऊन आम्हाला तो शूट रील करून तुमच्या समोर आणावंच लागते. कारण तुम्ही त्याच्यामुळे एंटरटेन होता, तुम्ही तेवढे एंगेज आहात आमच्याशी, तर आम्ही थांबू शकत नाही की स्वतःला काहीही करून मोटिवेट करावं लागतं. आणि तुम्ही जो प्रेम देताय ना तेच एक मोटिवेट करताय आम्हाला व्हिडिओज करायला, बस तेच एक रिझन आहे. ओके, सो मोस्टली आपले बरेच क्वेश्चन्स कव्हर झालेले आहेत, पण अजून मोस्ट वॉन्टेड क्वेश्चन्स बाकी आहेत. म्हणजे मला असं वाटतं 50%हून जास्त लोकांनी मला तेच प्रश्न विचारलेले आहेत की तुझं लग्न झालं आहे का. म्हणजे
कोणासोबत झाला आहे, तुझा नवरा कोण आहे. ओके, सो फायनली म्हणजे इतके प्रश्न त्याच्यावरती विचारलेले आहेत ना की मला प्रश्न बघून कंटाळा आला. तर फायनली या प्रश्नाचं मी उत्तर देणार आहे की माझं लग्न नाही झालेलं आहे. माझं लग्न नाही झालेलं आहे. म्हणजे मी एक माध्यम तो निवडला आहे की हस्बंड वाईफच्या कॉमेडीवरती रील्स बनवायच्या आणि रील्स मध्ये घुसल्यावर मी पूर्ण ते कॅरेक्टरचं गेटअप करते आणि त्याच्यामुळे तो मी मॅरिड लुक जरी करत असली ना तरी पण माझं लग्न नाही झालेलं आहे. मी अनमॅरिड आहे. लग्नानंतर अजून एक मोस्ट वॉन्टेड क्वेश्चन असा आहे की तुझं रिलेशनशिप स्टेटस काय आहे. तू सिंगल आहेस की कमिटेड आहेस, तर तुझा बॉयफ्रेंड कोण आहे, असे बरेच क्वेश्चन्स आहेत आणि सेम सगळ्यांनी ह्याच क्वेश्चन्सवरती फोकस केला आहे असं मला वाटतंय. तर सांगते, मला बॉयफ्रेंड नाहीये. मी सिंगल आहे. बॉयफ्रेंड पण भेटतच नाहीये. म्हणून आता तरी सध्या मी सिंगलच आहे. त्यानंतर अजून बरेच असे क्वेश्चन्स आलेले आहेत की ताई तू लग्न कधी करणार आहेस, लग्नाचा काय विचार आहे, लग्न कधी करतेस, असे बरेच क्वेश्चन्स आहेत. सो तुम्हाला सांगायला आवडेल की सध्या तरी माझा लग्नाचा काहीच विचार नाही आहे. कारण बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या मला आता सध्या करायच्या आहेत किंवा त्या करायचा माझा विचार आहे आणि माझं असं मत आहे की ते लग्नाच्या आधी झालेल्या बऱ्या. कारण मला नाही माहिती त्या गोष्टींना किती वेळ लागणार आहे आणि मला हे पण नाही माहिती की लग्नानंतर मला त्या गोष्टी करता येतील की नाही. कारण यू नेवर नो की तुमचा लग्न पार्टनर तुम्हाला केवढा सपोर्ट करेल की नाही. कदाचित सपोर्ट पण करेल, तुमच्या ड्रीम्सना सपोर्ट करेल, तुमच्या पॅशन्सला सपोर्ट करेल, पण तरी पण ती जरतरची गोष्ट आहे. त्याच्यामुळे मला नाही माहिती मला लग्नानंतर किती काही गोष्टी करता येतील. त्याच्यामुळे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही स्वप्न आहेत ते मला लग्नाच्या आधीच करायचं आहे. त्यामुळे सध्या तरी माझ्या लग्नाचा असा काहीच प्लॅन नाहीये. आणि माझं पर्सनली असं मत आहे की हा, मुलींनी योग्य वयात लग्न करायलाच पाहिजे वगैरे ते सगळं ठीक आहे, पण जेव्हा त्यांचा मुलींच्या आयुष्यात सगळं सेट असेल ना, फायनान्शियली त्या इंडिपेंडेंट असतील ना, तेव्हाच लग्न करायला पाहिजे. हे माझं पर्सनली मत आहे. तुमचं मत वेगळं असू शकतं, पण मला आहेत बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत आणि माझं तर सध्या वय नाही झालेलं आहे. त्याच्यामुळे सध्या तरी माझा लग्नाचा विचार नाहीये आणि तो लांबवला विचार तरी चालेल किंवा हा तेच ते. ओके, सो अजून मला असे पण प्रश्न आलेले आहे की लग्नाचा जर विचार असेल तर लग्नासाठी कसा मुलगा आवडेल. सो मुलगा मेन म्हणजे मला लुक वाईज असं काहीच माझं क्रायटेरिया नाहीये. तो दिसण्यापेक्षा स्वभावाने चांगला असला पाहिजे आणि माझं फील्ड तर तुम्हाला माहितीच आहे, तर त्या फील्डमध्ये मला सपोर्ट करणारा पाहिजे. कारण माझी फॅमिली मला पूर्ण सपोर्ट करते या फील्डमध्ये की तू कर, आमचा सपोर्ट आहे. तसंच त्याच्यासोबत त्याच्या फॅमिलीने सुद्धा सपोर्ट करायला पाहिजे. कारण हा माझा पॅशन आहे, ऍक्टिंग माझी आवड आहे आणि ती मी कुठेही थांबवणार नाहीये. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टींना सपोर्ट करणारा पाहिजे, माझ्या ड्रीम्सना सपोर्ट करणारा पाहिजे, स्वभाव चांगला पाहिजे आणि माझ्या बरोबर माझ्या फॅमिलीची सुद्धा काळजी करणारा पाहिजे. बस. ओके, सो गाईज दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. आपण परत एकदा Q&A व्हिडिओ घेऊच, पण त्यावेळेस अजून इंटरेस्टिंग क्वेश्चन्स घेऊन या. आणि अजून कोणत्या टॉपिकवरती जर तुम्हाला माझ्याकडून व्हिडिओज पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. मी त्या व्हिडिओज तुमच्यासाठी नक्कीच घेऊन यायचा ट्राय करेन. पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ते फुकट आहे. आणि त्यासोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण माझ्या न्यू व्हिडिओचा अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा अँड कीप सपोर्टिंग. बाय.